JR महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. अखेर 50 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी मिळणार आर्थिक लाभ. सविस्तर आपण माहिती पाहूयात. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती तो ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला आणि त्यांच्या अटींना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 70 लाख निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा होणार आहे. या आयोगाची स्थापना झाल्याने आता पगारात किती वाढ होणार आहे, तो कधीपासून लागू होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरकारने या आयोगाच्या कार्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहेच. 18 महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे. खालील तक्त्यावरून तुम्हाला वेतन श्रेणीतील फरक समजून घेता येईल. साधारणपणे केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन आयोग लागू करते. यापूर्वीचा 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला होता. पगारवाढ प्रामुख्याने 2 तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असते. समजा सध्या तुमचा मूळ पगार 35,400 रुपये आहे. त्याला 2.46% फिटमेंट फॅक्टरनुसार तुमचा नवीन मूळ पगार 87,084 रुपये होईल. यामध्ये 27% घरभाडे भत्ता मिळून एकूण पगार 1,10,597 रुपयांच्या घरात जाऊ शकतो. 8व्या वेतन आयोगाची मंजुरी ही सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट ठरली आहे. जरी पूर्ण अंमलबजावणीसाठी थोडा वेळ लागणार असला तरी 1 जानेवारी 2026 पासूनच आर्थिक फायद्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.